पवार कुटुंबियांना या संपूर्ण शपथविधी असेल किंवा इतर गोष्टींची माहिती होती का? कारण विलिनीकरणाची चर्चा काल पवार साहेब देखील म्हटलेले आहेत की विलिनीकरणासंदर्भातली चर्चा ही सुरू होती. दादांची इच्छा होती की 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकाच मंचावरती एकत्र येणार, हे देखील ठरलेलं होतं. त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये मी स्वतः होतो. अनेक वेळा दादांना मी भेटलो होतो. दादांबरोबर काय संभाषण झालं, कसं झालं हे आज या ठिकाणी मी सांगणार नाही. 13 दिवस होऊ द्या, या बाबतीत मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगेल. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे. बघा, असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला. एक लक्षात ठेवा की आज 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत. शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे. आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं, आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा. त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू.